आयुष्यमान योजना कार्ड जे आहे ते तुम्ही आता 2 मिनिटांमध्ये डाउनलोड करू शकता। या कार्डचा वापर करून तुम्हाला 5 लाखांपर्यंत मोफत उपचार जे आहेत ते इथे घेता येणार आहेत। कार्ड कसं डाउनलोड करायचं हे आता व्हिडिओमध्ये पुढे आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा। असे नवनवीन माहितीचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता beneficiary.nha.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला भेटेल। लिंकवरती आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारचा काहीसा इंटरफेस तुम्हाला इथे दिसणार आहे। तर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथे बेनिफिशरी व ऑपरेटर असे 2 ऑप्शन आहेत। तर आपल्याला बेनिफिशरी सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर बाजूच्या बॉक्समध्ये जो कॅप्चा आहे तो कॅप्चा इथे व्यवस्थित तुम्हाला भरून घ्यायचा आहे। ध्यानात ठेवा कॅप्चा भरताना कोणत्याही प्रकारची चुकी तुम्हाला इथे करायची नाही आहे। त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे टाईप करायचा आहे। तुम्ही इथे पाहू शकता मोबाईल नंबर आपला भरून झालेला आहे। तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे। त्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे। व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता एक OTP जो आहे तो तुमच्या मोबाईलवरती इथे येणार आहे। OTP तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे। OTP भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा ह्या बाजूच्या बॉक्समध्ये जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता कॅप्चा भरून झालेला आहे। आता आपल्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला योजना निवडायची आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता PMJAY ही योजना आपण निवडलेली आहे। त्यानंतर तुमचं राज्य कोणतं आहे ते इथे तुम्ही निवडू शकता। त्यानंतर इथे तुम्हाला हा जो शेवटचा पर्याय आहे PMJAY हा जो पर्याय आहे तो निवडायचा आहे। त्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। तुम्ही पाहू शकता जिल्हा निवडून झालेला आहे। आता सर्च बायमध्ये तुम्ही कशाने सर्च करणार आहात त्यामध्ये तुमचं फॅमिली ID, आधार नंबर किंवा PMJAY ID जे काय तुमच्याजवळ असेल त्याने तुम्ही इथे सर्च करू शकता। तर आता आपण इथे आधार नंबर सर्च करणार आहोत। इथे आधार नंबर निवडल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर जो आहे तो 12 अंकी आधार नंबर इथे भरून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता इथे आपला आधार नंबर भरून झालेला आहे। पुन्हा एकदा ह्या बाजूच्या बॉक्समध्ये जो कॅप्चा दिलेला आहे तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि इथे हे जे सर्चचं आपल्याला बटन दिसतंय त्यावरती क्लिक करायचं आहे। तुम्ही पाहू शकता मित्रांनो सर्च केल्यानंतर तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर आहेत ते तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। त्यानंतर तुमचं इथे eKYC स्टेटस तुम्हाला पाहायला भेटणार आहे। जर तुमचा eKYC स्टेटस व्हेरीफाईड असेल आणि कार्ड स्टेटस जर अप्रूव्ड असेल तरच तुम्हाला हे कार्ड जे आहे ते इथे डाउनलोड करता येणार आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता माझा आता इथे eKYC स्टेटस व्हेरीफाईड आहे आणि कार्ड स्टेटस जो आहे तो सुद्धा इथे अप्रूव्ड झालेला आहे। तर इथे पुढे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे डाउनलोड कार्ड हा जो ऑप्शन आहे तिथे आपल्याला क्लिक करायचा आहे। कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथे ऑथेंटिकेट करायचं आहे आणि ऑथेंटिकेट युजर सेल्फसाठी तुम्हाला इथे आधार कार्ड वापरायचं आहे। तर त्यासाठी इथे व्हेरीफाय करायचं आहे। व्हेरीफाय केल्यानंतर या बॉक्समध्ये इथे क्लिक करून तुम्हाला अलाउ करायचं आहे। पाहू शकता इथे 2 OTP जे आहेत ते येणार आहेत। एक म्हणजे तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती OTP येणार आहे आणि दुसरा OTP जो आहे तो तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती येणार आहे। तर आता हे दोन्ही OTP इथे मी भरून घेतोय। तर तुम्ही पाहू शकता दोन्ही OTP भरून झाल्यानंतर इथे ऑथेंटिकेट आपल्याला करायचं आहे। ऑथेंटिकेट केल्यानंतर तुम्हाला इथे टिक करायचं आहे या बॉक्समध्ये। त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा आधार OTP वरती क्लिक करून व्हेरीफाय करायचं आहे। परत एकदा इथे तुम्हाला ह्या बॉक्समध्ये क्लिक करून अलाउ करायचं आहे। पुन्हा एकदा तुम्हाला 2 OTP जे आहे ते तुमच्या आधार आणि रजिस्टर मोबाईल नंबरवरती येणार आहेत। तर सेम OTP परत एकदा तुम्हाला इथे भरून घ्यायचे आहेत। OTP भरून झाल्यानंतर ऑथेंटिकेटेड बाय तुमचं नाव असेल फॉर डाउनलोडिंग कार्ड। तर आता इथे तुम्हाला डाउनलोड पर्यायावरती क्लिक करायचं आहे। पाहू शकता सक्सेसफुली आपलं कार्ड इथे डाउनलोड झालेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचं आयुष्यमान कार्ड जे आहे ते इथे डाउनलोड करू शकता। ह्या कार्डचा वापर करून 5 लाखांपर्यंतचा मोफत उपचार जो आहे तो तुम्ही इथे मिळवू शकता। आशा करतो मित्रांनो व्हिडिओमधील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।